मनोज जरांगे पाटील हे आज मुंबईमध्ये दाखल झाले आहेत आणि आपण जर पाहिलं तर त्यांच्यासोबत मोठा जनसमुदाय खरं तर हा आझाद मैदानाच्या परिसरात पोहोचला आहे। आपण आज पाहू शकतो CST या स्थानकावरती खरं तर सर्व मराठा बांधवांचा मुक्काम झाल्याचा पाहायला मिळतोय। आज मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण जे आहे ते सुरू झाल्याचं पाहायला मिळते। खरं तर त्यामुळे आज मराठी बांधव जे आहेत ते आज मुंबईमध्ये आज मुक्काम झाले आहे। आझाद मैदानाच्या आजूबाजूचा जेवढा परिसर आहे तिथे खरं तर मोठ्या प्रमाणात मराठी समाज जो आहे तो हा सर्व या ठिकाणी आल्याचा पाहायला मिळतो। आपण सध्या CST या स्थानकावरती आहोत। आपण इकडे पाहू शकता रेल्वे स्थानकाच्या 1 ते 18 स्थानकांवरती खरं तर हा संपूर्ण मराठी बांधव जे आहे ते सर्वात आज विश्रांतीसाठी आल्याचं पाहायला मिळतं। आज उपोषणाचा पहिला दिवस आहे आणि पहिली मुक्काम आहे, त्यामुळे आपण पाहू शकता आज CST स्थानकावरती मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी या रेल्वे स्थानकावरती खरं तर आज मोठ्या प्रमाणात हा मराठा समाज विश्रामासाठी आलेला पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर उद्या सुद्धा मनोज जरांगे पाटील उद्या यांचं उपोषण जे आहे ते सुरू असणार आहे। मात्र यापूर्वी आपण जर पाहिलं तर आज मराठा बांधव जो आहे तो अंतरवली सराटीहून मुंबईपर्यंत प्रवास करत आज मुंबईत दाखल झाला आहे आणि CST स्थानकावरती आपण दृश्य पाहू शकता। या ठिकाणी सुद्धा आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात लोक जे आहे ते विश्राम करत असल्याचं पाहायला मिळते। त्यासोबत CST स्थानकावरती रेल्वे पोलीस असेल किंवा मुंबई पोलीस असेल यांचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात केला असल्याचं पाहायला मिळते। कुठलीही गैरसोय होऊ नये किंवा कुठलीही अफरातफर मचू नये यासाठी करता मुंबई पोलीस सुद्धा या सर्व मराठी बांधवांच्या सुरक्षतेसाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आता उद्या मनोज जरांगे पाटील हे उपोषणात काय त्यांची भूमिका घेणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्याचपूर्वी आपण जर पाहिलं तर आता मराठी बांधव जे आहेत ते मुक्कामासाठी आज CST या स्थानकावरती असल्याचं पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसेसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।